महा-टी-ई-टी 2026 अगदी जवळ आली आहे आणि जर तुम्ही मराठी व्याकरण स्ट्रॉंग केलं नाही तर सिलेक्शन थोडं कठीण होऊ शकतं. नमस्कार मित्रांनो, अर्चना's टीचिंग अप या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. आजच्या या क्लासमध्ये आपण पाहणार आहोत महा-टी-ई-टी पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीसाठी अत्यंत महत्त्वाचे मराठी व्याकरण प्रश्न, जे एक्झाममध्ये रिपीट होण्याची फुल शक्यता आहे. हे सर्व प्रश्न पूर्णपणे एक्झाम ओरिएंटेड आहेत आणि इयत्ता 1ली ते 8वीच्या सिलेबसवर आधारित आहेत. त्यामुळे पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी काही इम्पॉर्टंट ट्रिक्स आणि रिव्हिजन टिप्स पण शेअर करणार आहे, जे तुमचा स्कोअर बूस्ट करतील. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया. प्रश्न पहिला, खालीलपैकी योग्य विधान ओळखा. विधान अ, मराठी भाषेत लिखाण आपण देवनागरी लिपीत करतो. विधान ब, आपल्या तोंडातून निघणाऱ्या मूळ ध्वनीला वर्ण म्हणतात. क, मराठी भाषेतील आधुनिक वर्णमालेत एकूण 52 वर्ण आहेत. ड, मराठी भाषेतील आधुनिक वर्णमालेत एकूण 14 स्वर आहेत. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत ऑप्शन 4 सर्व बरोबर. दिलेले सर्व विधाने योग्य आहेत. प्रश्न दुसरा, वाक्य म्हणजे काय? प्रश्न दुसरा, वाक्य म्हणजे डॅश. ऑप्शन 1 शब्दसमूह, 2 क्रमाने आलेले अर्थपूर्ण अक्षरसमूह, 3 विचार व्यक्त करण्याचे साधन, 4 विचार पूर्णपणे व्यक्त करणारा एक किंवा अनेक शब्दांचा समूह. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत वाक्य म्हणजे विचार पूर्णपणे व्यक्त करणारा एक किंवा अनेक शब्दाचा समूह. प्रश्न तिसरा, व्यंजनाच्या बाबतीत खालील विधान योग्य पर्याय निवडा. अ विधान, व्यंजनाचा उच्चार करताना हवेचा मार्ग अडकविला जातो. ब, जिभेचा तोंडातील इतर अवयवांना स्पर्श होतो. क, व्यंजनांना पाय मोडून लिहितात. ड, व्यंजने परोगात उच्चारली असतात. तर योग्य उत्तर आहेत 1 अ, ब, क. 4 संत या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार कोणत्या शब्दातील अनुस्वारासमान होतो? 1 पाना, 2 वंदन, 3 शेगद, 4 संशय. तर योग्य उत्तर आहेत 2 वंदन. प्रश्न 5वा, खालीलपैकी योग्य विधाने निवडा. अ विधान, ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे म्हणजेच दुसऱ्या वर्णाच्या मदतीशिवाय होतो त्यास स्वर म्हणतात. ब, स्वराचा उच्चाराच्या वेळी हवेचा मार्ग अडकविलेला असतो. क, स्वर स्वतंत्र उच्चारले जातात. ड, आधुनिक वर्णमालेत आहा हे 2 इंग्रजी स्वर समाविष्ट केले आहेत. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत 2 अ, क, ड. प्रश्न 6, योग्य जोड्या जुळून चुकीचा पर्याय निवडा. शब्द, अनुस्वार आणि संख्या न. तर या प्रश्नाचे उत्तर आहेत ब, घंटा न. ही चुकीची जोडी आहे. प्रश्न 7, योग्य पर्याय निवडा. अ, आहा ही स्वतंत्र स्वराची जोडी आहे. ब, उ ही सजातीय स्वराची जोडी आहे. क, ए हे दीर्घ स्वर आहेत. ड, अ अधिक ई हे विजातीय स्वर आहेत. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 4 सर्व योग्य. प्रश्न 8वा, खालीलपैकी संयुक्त स्वर कोणता? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 4 ए.
प्रश्न 9. ई हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय 2 ऱ्हस्व. ई हा स्वर ऱ्हस्व प्रकारचा आहे. प्रश्न 10. खालीलपैकी संयुक्त स्वर कोणते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 3 ओ औ. हे संयुक्त स्वर आहेत. प्रश्न 11. खालीलपैकी सजातीय स्वराची जोडी सांगा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 4 ई ई. हे सजातीय स्वर आहेत. प्रश्न 12. अयोग्य विधान किंवा विधाने ओळखा. अविधान य र ल व हे अर्ध स्वर आहेत. ब यांचा उच्चार करताना जिभेचा स्पर्श होतो. क स्वराचा उच्चार करताना तोंडातील स्वर अवयवांना स्पर्श होत नाही. ड अर्ध स्वर हा एक व्यंजनाचा एक प्रकार आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 1 ब. ब म्हणजेच यांचा उच्चार करताना जिभेचा स्पर्श होतो हे विधान अयोग्य आहे. प्रश्न 13. खालील विधान लक्षात घ्या. अविधान मराठी भाषेत एकूण 36 व्यंजने आहेत. ब अनुस्वाराचा उच्चार तोंडाऐवजी थोडा नाकातून होतो. क ज्या वर्णाचा उच्चार सोपा असतो त्यांना मृद वर्ण म्हणतात. ड आहा यांना स्वरतुल्य म्हणतात. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 3 सर्व बरोबर. प्रश्न 14. योग्य विधाने निवडा. अविधान मराठी भाषेचा विकास संस्कृत व प्राकृत या भाषेपासून झाला आहे. ब विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय. क बोलणे, हावभाव, नाटक ही नैसर्गिक भाषा आहे. ड भाषेमध्ये भाषण व लेखन या दोन्हीचा समावेश होतो. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 3 सर्व योग्य. प्रश्न 15. वेदांमध्ये बाराही हा शब्द कसा लिहिला? तर पर्याय 1 वेदान, 2 वेदा, 3 वेदाम, 4 वेदांत. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 2 वेदांत. प्रश्न 16. अयोग्य विधान निवडा. अविधान देवनागरी लिपी उजवीकडून डावीकडे लिहितात. ब लिपीच्या शोधामुळे लेखन शक्य झाले आहे. क आपण ज्या खुणांनी लेखन करतो त्याला लिपी असे म्हणतात. ड मोडी लिपी म्हणजे पाय मोडून लिहिण्याची पद्धत. तर अयोग्य विधान आहेत पर्याय 1 देवनागरी लिपी उजवीकडून डावीकडे लिहितात. तर हे विधान अयोग्य आहे. देवनागरी लिपी ही डावीकडून उजवीकडे लिहितात. प्रश्न 17. अयोग्य जोडी शोधा. ग्रंथकार आणि त्यांचे ग्रंथ. 1 मुकुंदराज विवेक सिंधू, 2 ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी, 3 म्हैसूर भावार्थ दीपिका, 4 भास्कराचार्य पंचवर्तिका. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 3 क म्हैसूर आणि भावार्थ दीपिका हे अयोग्य आहे. अयोग्य जोडी आहे. तर प्रश्न 18. खालील शब्दातील योग्य वर्णरचना कशी आहे ते पर्यायातून उत्तरातून शोधा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 1 धृतराष्ट्र याची फोड करून ध प्लस र प्लस त प्लस र, काना प्लस श प्लस र प्लस ट प्लस र आणि प्लस र. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला असे गोल गोल दिसते ते अर्ध र म्हणजे पाय मोडलेले र आहे. प्रश्न 19. वर्ण विचारामध्ये मुख्य वर्णाचा विचार करण्यात आला आहे. त्यामध्ये पर्याय अ क ख या स्पर्शी व्यंजनाचा उल्लेख येतो. ब अनुस्वार मिळून येतो. क ट ठ ही कठोर व्यंजने पालटल्यास मिळतात.
ड. ज्या वर्णाचा उच्चार होताना उष्णतेचा जोर जाणवतो त्यांना उष्म वर्ण म्हणतात. वरीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 2 अ आणि ब. प्रश्न 20. ड आणि ढ ही कोणती व्यंजने आहेत ते ओळखा. पर्याय 1 कठोर व्यंजने, पर्याय 2 उष्म व्यंजने, पर्याय 3 स्पर्श व्यंजने, पर्याय 4 महाप्राण व्यंजने. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 3 स्पर्श व्यंजने. ड आणि ढ ही स्पर्श व्यंजने आहेत. प्रश्न 21. आधुनिक मराठी व्याकरणातील ग्रंथ व त्यांचे लेखक यांची योग्य जोडी जुळवा. लेखक आणि पुस्तकाचे नाव दिलेले आहे यामध्ये. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 4 विल्यम केरी यांनी प्राथमिक मराठी व्याकरण हे पुस्तक लिहिले. त्यानंतर दादोबा पांडुरंग तडखरकर यांनी महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे पुस्तक लिहिले. मो. वि. केशव सावळे यांनी सुगम मराठी व्याकरण हे पुस्तक लिहिले. आणि ना. वा. टिळे यांनी द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज हे पुस्तक लिहिले. प्रश्न 22. योग्य विधान ओळखा. अ. तोंडातून निघणाऱ्या मूल ध्वनीला वर्ण होय. ब. ध्वनीला चिन्ह किंवा खूण स्वरूपात लिहिल्यास त्याचे अक्षर बनते. क. शब्द तयार करण्यासाठी अक्षर ठराविक क्रमाने येऊन ज्यांना अर्थ प्राप्त होणे गरजेचे असते. ड. अर्थपूर्ण शब्दसमूहाला वाक्य असे म्हणतात. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 4 अ, ब, क, ड सर्व विधाने योग्य आहेत. प्रश्न 23. जोड्या जुळवा. संयुक्त स्वर आणि समाविष्ट स्वर इथे दिलेले आहेत. आपल्याला ते जोड्या जुळवायच्या आहेत त्याच्या. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 4 म्हणजेच अ आणि अ साठी आहेत अ प्लस यू यू उ प्लस उ. ए साठी आहेत अ प्लस ई ई. क ओ ओ साठी आहेत पर्याय 3 आ अम उ. आणि ड साठी आहे ओ 2 अ प्लस ई ई औ. प्रश्न 24. अयोग्य जोडी ओळखा. यामध्ये धातू आणि शब्द दिलेले आहेत. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 3 क. क म्हणजे लिहिणे ही अयोग्य जोडी आहे. प्रश्न 25. व्यंजनाने शेवट होणे या अर्थी खालीलपैकी कोणता शब्द बरोबर आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 2 व्यंजनात. प्रश्न 26. खालीलपैकी कोणता शब्द स्पर्श व्यंजनातील अनुस्वार दर्शवतो? तर योग्य उत्तर आहेत पर्याय 3 चिंच. प्रश्न 27. क्ष हे जोडाक्षर कसे बनले आहे? तर योग्य उत्तर आहेत पर्याय 1 अर्ध क प्लस क्ष या दोन्ही मिळून क्ष हे जोडाक्षर बनलेले आहे. प्रश्न 28. अयोग्य विधान निवडा. दोन स्वर एकत्र आल्यास संयुक्त स्वर होतो. ब. व्यंजनात स्वर मिसळल्यास अक्षर बनते. क. दोन व्यंजन एकत्र येऊन शेवटी स्वर मिसळल्यास ते जोडाक्षर होते. ड. एखाद्या व्यंजनात पुन्हा तेच व्यंजन मिळवल्यास त्याला संयुक्त व्यंजन म्हणतात. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 4 ड. ड हे अयोग्य विधान आहे. बाकी सर्व योग्य आहेत. प्रश्न 29. खालीलपैकी कोणत्या वर्णाच्या पूर्वी स्वर आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 4 अम. प्रश्न 30 आणि शेवटचा तालव्य दंतमूल्य वर्णाचा गट निवडा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 1 चंद्र, चकोर आणि चादर हे तालव्य आणि दंतमूल्य वर्ण आहेत.
तर मित्रांनो, आज आपण पाहिले महा-टी-ई-टी पेपर 1 आणि पेपर 2 साठी अत्यंत महत्त्वाचे मराठी व्याकरण प्रश्न. जर तुम्हाला हे क्वेश्चन्स युजफुल वाटले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, कारण शेअरिंग म्हणजेच केअरिंग. अजून असेच एक्झाम ओरिएंटेड क्लास, MCQs आणि रिव्हिजन व्हिडिओसाठी अर्चनास टीचिंग हबला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमचे डाऊट्स आणि कोणता टॉपिक पुढे हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. लक्षात ठेवा, कन्सिस्टन्सी प्लस स्मार्ट स्टडी तुम्हाला TETमध्ये सक्सेस नक्कीच मिळेल. ऑल द बेस्ट फॉर युअर महाटेट 2026. आपण नक्कीच यशस्वी होणार. कीप लर्निंग, कीप ग्रोईंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक यू.